नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे काव्या जीवाला म्हणत असते, की "जीवा, म्हणजे एक्झामच्या आधी आहे ना तू रोमांचच्या गोष्टी माझ्या डोक्यात भरून ठेवतोस आणि मग त्याचा परिणाम माझा एक्झामवरती होतो ना." तेव्हा जीवा म्हणतो, "अच्छा, म्हणजे ह्या गोष्टींमुळे तुलासुद्धा फरक पडतो का? नाही, मला असं वाटलं होतं, की तुला या गोष्टींजवळ काही देणं-घेणंच नाही आहे." तेव्हा काव्य म्हणते, "जीवा, हे काय बोलतोयस तू? पण हे बघ, मी खरं सांगते, मला आहे ना खूपच जास्त भीती वाटते अरे." तेव्हा जीवा म्हणतो, "का? तुझे लास्ट टाईमचे पेपर कठीण गेलेत का तुला?" तेव्हा काव्य म्हणते, "नाही रे, म्हणजे पेपर कठीण गेलेले नाही आहेत. पण बघ ना, आता तुला माहिती आहे ना माझी एक्झाम कशी असते. मला खूप जास्त टेन्शन येतं मग आणि मेन एक्झाम माझी चांगलीच गेली पाहिजे, नाहीतर खूप मोठा घोळ होईल." तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, "मग आता काय करायचं? याच्यावरती काहीतरी सॉल्युशन तर काढायला पाहिजे. मग आपण एक काम करूया का काव्या? आपण एक काम करूया, आपण थोडे दिवस भेटणं आहे ना टाळूया. म्हणजे या सगळ्याचा परिणाम तुझ्या अभ्यासावरती होणार नाही, एक्झामवरती होणार नाही. ठीक आहे ना? आपण थोडे दिवस एकमेकांना नको भेटूया." तेव्हा काव्य म्हणते, "नाही, नाही जीवा. अरे तुला भेटल्याशिवाय मला काही राहवणार नाही आहे." तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, "हे बघ, तुझी एक्झाम आहे तोपर्यंत फक्त बोलतोय ना." तेव्हा काव्य म्हणते, "नाही, नाही, तुला भेटल्याशिवाय मला काही राहवणार नाही आहे. आपण हे सोडून अजून काहीतरी बोलूया." त्यानंतरला इथे रम्याने आता पार्थसाठी कॉफी बनवलेली असते आणि त्याचबरोबर तिने जे त्याच्यासाठी लव्ह लेटर लिहिलेलं असतं ते सुद्धा त्या ट्रेमध्ये घेतलेलं असतं. तेव्हा पिहूचा रम्याला धक्का लागतो आणि ते लेटर खाली पडतं. तेव्हा पिहू म्हणत असते, "अरे वा रम्याताई, हे पारदादासाठी आहे का? किती छान लिहिलंयस तू." तेव्हा रम्या म्हणते, "पिहू, ते माझ्याकडे दे. तुला काय करायचं आहे गं मोठ्यांच्या गोष्टींमध्ये? जा खाली जा आणि अभ्यासाला बस." तेव्हा पिहू म्हणत असते, "ही मला का ओरडली? मी काय केलं एवढं?" त्यानंतरला इथे आता पार्थने फुलांचा बुके आणलेला असतो ते सुद्धा काव्यासाठी. तेव्हा इकडे पार्थ तो बुके घेतो आणि काव्याला देतो. तेव्हा इथे काव्य म्हणत असते, "अरे वा, पण हा कुठल्या आनंदामध्ये दिलाय?" तेव्हा इकडे आता जीवा म्हणत असतो, की "हे बघ काव्या, तू आहे ना आता सत्कारांची सवय करून घे. हा तुझा आज मी स्पेशल सत्कार केलेला आहे." तेव्हा काव्य म्हणते, "अरे वा, मला तर हा सत्कार खूप आवडला आहे. पण आता जर तू माझा सत्कार केलाच आहेस तर माझ्याकडून तुला ट्रीट. बोल काय खाशील?" तेव्हा जीवा म्हणतो, "खरंच सांगू?" तेव्हा काव्य म्हणते, "सांग." तेव्हा जीवा म्हणतो, की "तुला." तेव्हा काव्या म्हणते, की "जीवा, हेच तर मी तुला सांगते ना, की तू तुझं आहे ना थोडं प्रेम करणं कमी कर, म्हणजे मला जास्त काही फरक पडणार नाही." तेव्हा जीवा म्हणतो, "मग आता काय करू? प्रेम मी काही मोजून मापू करू का? म्हणजे आज थोडं कमी प्रेम करतो हां, उद्या थोडं जास्त प्रेम करतो हां, असं प्रेम करू का मी तुझ्यावरती?" तेव्हा इकडे आता काव्य म्हणते, की "जीवा, मी काय बोलू तुला? तुझा हा स्वभाव आहे ना, तोच थोडासा मी म्हणते, की कमी कर, म्हणजे थोडंफार प्रेमसुद्धा कमी होईल." तेव्हा इकडे काव्य म्हणते, की "आता काय खाशील ते सांग." तेव्हा जीवा म्हणतो, "सांगितलं ना तुला खाईन. आता तू आहेसच एवढी स्वीट. बघ तू कशी आहेस. मग तुला खावंसं वाटणार नाही का?" तेव्हा इकडे जीवा आता काव्याची मस्करीच करत असतो. तेव्हा काव्या चिडल्यानंतर इथे जीवा तिला फ्लाइंग किस देतो. तेव्हा काव्या म्हणते, "नाही, नाही, आपलं काय ठरलंय?" आणि ती फ्लाइंग किस घेत नाही. तेव्हा इकडे जीवा तिच्या हाताला ती चिटकली असं म्हणतो आणि फ्लाइंग किस आपल्या खिशामध्ये ठेवतो आणि म्हणतो, की 2770 ही फ्लाइंग किससुद्धा तू घेतलेली नाही आहेस, ती मी रिटर्नमध्ये घेतली. तेव्हा काव्या म्हणते, "अगदी बरोबर." त्यानंतरला रम्या आता पार्थसाठी कॉफी घेऊन आलेली असते. ती म्हणते, "पार्थ, तुझ्यासाठी कॉफी आणली आहे." तेव्हा पार्थ म्हणतो, "हां, ठेव ना तिथे आणि जरा पटकन इकडे ये." तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो, "हे बघ, हे आपल्या क्लायंटला मी डिझाईन्स पाठवतो आहे. कसे आहेत म्हणजे कलर सिलेक्शन वगैरे." तर इकडे बेडरूमला त्याने एक छान पद्धतीने कलर सिलेक्शन वगैरे दिलेले असतात. तेव्हा इकडे आता रम्या म्हणत असते, की ही क्लायंट साधारण म्हणजे 20-25 वर्षांची आहे आणि तिला हवं हे सगळं डिझाईन. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, "अगदी बरोबर. तुला कसं माहिती?" तेव्हा इकडे रम्या म्हणत असते, की आत्ताच्या मुलींना एवढं असं नाही आवडत. आपण थोडंफार चेंज करूया, थोडंसं ब्राईट लूक देऊया. तेव्हा इकडे रम्या म्हणते, "मी करून दाखवू का तुला डिझाईन तयार?" तेव्हा पार्थ म्हणतो, "हो, नक्कीच दाखव ना." तेव्हा तिने छान पद्धतीने चेंजेस केलेले असतात. तेव्हा इकडे पार्थला सुद्धा ते चेंजेस खूप आवडतात. तेव्हा ती म्हणते, "मी पाठवू का त्यांना?"
तेव्हा इथे पार्थ म्हणतो तू क्लायंटला पाठवून दे, त्याच्यामध्ये सेवच आहे सगळं. आणि बघ जर हे डिझाईन्स क्लायंटला आवडले, त्यांनी जर डन केलं तर तुला माझ्याकडून गिफ्ट असणार आहे. तेव्हा रम्या म्हणते खरंच तू मला गिफ्ट देणार आहेस? तेव्हा पार्थ म्हणतो हो नक्कीच. त्याच्यानंतरला इथे रम्या म्हणते की पार्थ तू कॉफी घेतो आहेस ना? तेव्हा पार्थ म्हणतो हा मी घेतो आहे. तर तिने जे लेटर लिहिलेलं असतं ते सुद्धा त्या ट्रेमध्येच असतं. तेवढ्यातच इथे रम्या गेल्यानंतर आता जीवाचा फोन येतो. जीवा म्हणत असतो की दादा, अरे जे डिझाईन्स तू पाठवलेस ना क्लायंटला, त्यांना ते खूप आवडलं आहे, त्यांनी फार कौतुक केलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते मिळालेलं आहे कॉन्ट्रॅक्ट. तेव्हा पार्थ म्हणतो अरे मी नाही तयार केलं आहे, हे रम्याने तयार केलं माहिती आहे, ते सुद्धा लगेच आत्ता तिने थोडेफार चेंजेस केले. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो तू काही म्हण दादा, पण ती खरंच खूप टॅलेंटेड आहे, तू एक काम कर ना, तिला पार्टनर करून घे ना तुझी. तेव्हा पार्थ म्हणतो हो नक्कीच, आधी सध्या मी तिला गिफ्ट देणार आहे, नंतर मी तिला पार्टनरसुद्धा करून घेईन. तर इकडे पिहू आता पार्सल घेऊन आलेले असते. ती म्हणते पार्थ दादा हे घे पार्सल. तेव्हा पार्थ म्हणतो बाळा तिथे ठेव आणि तिच्याशी थोडीशी गंमतसुद्धा करतो. पार्थला माहितीसुद्धा नसतं की तिची शाळा कधी असते, तिचं ट्युशन कधी असतं. ती म्हणते पार्थ दादा तुला काही माहितीच नाही आहे. त्याच्यानंतरला पार्सल ठेवून ती जात असते, पण तेवढ्यात रम्याने लिहिलेलं लव्ह लेटर तिला दिसतं. तेव्हा इकडे पिहू ते उचलते आणि म्हणते मगाशी रम्याताई तू मला ओरडली होतीस ना? तेव्हा ती बघते तर काय, ते वाचल्यानंतर पिहू म्हणत असते की रम्याताईने पार्थ दादासाठी हे लव्ह लेटर लिहिले. पण आता रम्याताई बघ मी तुझी कशी गंमत करते ते, मगाशी तू मला ओरडलीस ना, आणि आता पिहू इथे पार्थच्या नकळत आणि रम्याच्या नकळत त्याच्यावरती आय टू लव यू असं त्याच्यावरती लिहून ठेवते आणि पार्थला त्याबद्दल काही माहितीच नसतं. त्यानंतरला इथे आता पार्थने रम्यासाठी गिफ्ट ऑर्डर केलेलं असतं आणि ते पार्सलसुद्धा लगेच आलेलं असतं. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की रम्या हे बघ तुझ्यासाठी मी गिफ्ट ठेवल्यावरती, आणि आजपासून आपण पार्टनरसुद्धा आहोत हां, कारण क्लायंटला ते डिझाईन्स खूप आवडलेलं आहे. त्याच्यानंतर रम्या आता धावत पळत वरती येते, कारण तिला असं वाटत असतं की पार्थने ते लेटर वाचलं आहे आणि त्याच्यावरती त्याने त्याचं उत्तर लिहिलं आहे, त्याच्यामुळे ते तिच्यासाठी स्पेशल गिफ्ट असणार आहे, कारण का तिला पार्थ खूप आवडतो. तिचीसुद्धा इच्छा असते जाणून घ्यायची की पार्थच्या मनात काय आहे. तेव्हा इकडे नंदिनीचा पार्थला फोन आलेला असतो आणि ती म्हणत असते की हॅलो, मी आनंद भवनमधून बोलते. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते की मी कुणाजवळ बोलते हे मला कळेल का? कारण तुमच्या अकाउंटमधून आमच्या आनंद भवनला पैसे ट्रान्सफर झालेले आहेत, तुम्ही डोनेशन दिलेलं आहे, तेव्हा मी थँक्यू म्हणायला फोन केला आहे. तेव्हा पार्थ म्हणतो अच्छा, म्हणजे तुम्ही मला फोन केला आहे तरी तुम्हाला हे माहिती नाही आहे की तुम्ही कुणाला फोन केलात. तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणते नाही, कारण याच्यावरती तुमचं नाव नाही आहे, फक्त मला नंबर मिळाला आहे आणि म्हणून मी त्याच्यावरून तुम्हाला फोन केलेला आहे. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो मग आता तुम्हाला हा पेपर सोडवावा लागेल. आता मी तुम्हाला नाव नाही सांगणार आहे, माझं नाव काय आहे हे तुम्ही प्लीज जरा तुम्हीच सांगा, शोधून सांगा हवं तर. तेव्हा इकडे नंदिनी म्हणते बापरे, म्हणजे हा पेपर आता मला खूपच जास्त कठीण जाणार आहे. त्याच्यानंतरला इथे आता पार्थ काही नाव सांगायला तयार नसतो. तेवढ्यातच पार्थची आई त्याला हाक मारते. तेव्हा पार्थ म्हणतो हां आई. तेवढ्यातच इथे नंदिनीने आता आवाजावरून ओळखलेलं असतं की हा पार्थ, याचं नाव तर आहे पण ह्याचा आवाजसुद्धा मला ओळखीचा वाटतो आहे. नंदिनी म्हणते आपण याआधी कधी भेटलो आहे का? तेव्हा पार्थ म्हणतो बघा, तुम्हाला आठवत असेल तर काल परवा आज आपण कधीतरी भेटले असू. त्याच्यानंतरला इथे आता रम्याला खूप आनंद झालेला असतो, कारण तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर जणू काही पार्थने दिले असं वाटत असतं. ती म्हणते मला माहिती होतं पार्थ, तू जेवढं मला आवडतोस ना तेवढी मीही तुला आवडत असेन. आणि ती पुन्हा त्याला आय लव्ह यू म्हणत असते, त्याचे फोटोज बघत असते आणि तिला इतका आनंद झालेला असतो की रम्या खूपच जास्त आता आनंदी होऊन डान्स करत असते. ती एकटीच आता डान्स करत असते, इकडे तिकडे बागडत असते आणि ती आता स्वप्नामध्ये बघते तर काय, इकडे पार्थसुद्धा तिच्याबरोबर डान्स करतो आहे आणि तिच्याबरोबर तो वेळ घालवतो आहे, असं तिने आता स्वप्नामध्ये सुद्धा बघितलेलं असतं. तर इकडे आता डान्स करत असताना तिथे वसू आलेली असते, रम्याची आई, आणि ती बघते तर काय, तर रम्या एकटीच डान्स करते. ते म्हणते रम्या काय ग, काय झालं, एकटीच काय डान्स करतेस, इकडे तिकडे बागडतेस, काय झाले तरी काय? तेव्हा रम्या घाबरते आणि म्हणते नाही आई काही नाही, आणि ती आता काही न बोलता तिथून लगेच निघून जाते, कारण तिला ही गोष्ट आधी कोणाला सांगायची नसते. त्याच्यामुळे तिची आई म्हणत असते या आजकालच्या मुली पण ना, यांचं काय चालू असतं काय माहिती, एकटीच नाचत होती.
त्याच्यानंतर आरोही आता कॉलेजमध्ये आलेली असते. आरोहीने आपली गाडी पार्क केलेली असते. तेव्हा इकडे आता युगेंद्रसुद्धा आलेला असतो. युगेंद्र म्हणजे इथे जीवाचा भाऊ. तो आता गाडी घेऊन येतो त्याची, पण त्याच्या गाडीच्या जागी इथे आरोहीने आपली गाडी आता पार्क केलेली असते. आरोहीला माहिती नसतं की ती त्याची पार्किंग आहे. तेव्हा इकडे आता युगेंद्र तिची गाडी पकडतो आणि रागाने आता मागे खेचतो. तेव्हा इकडे युगेंद्र म्हणत असतो की तुझी हिंमत कशी झाली माझ्या पार्किंगच्या गाडीच्या इथे तुझी गाडी पार्क करायची? ती जागा माझी आहे. आरोही म्हणते, मला काय माहिती होतं का की ती जागा तुझी आहे म्हणून? ती पार्किंग तू काय तुझ्या नावावरती केली आहेस का? ती कॉलेजची पार्किंग आहे, कळलं ना? आणि मी आधी आली आहे म्हणून मी माझी गाडी आधी पार्क केली, कळलं का तुला? तेव्हा युगेंद्र म्हणतो की माझं नाव किती मोठं आहे ना ते या कॉलेजमधल्या सगळ्यांना विचार, कळलं ना? माझं नाव तिथे मावणार नाही आणि म्हणूनच माझ्या गाडीच्या जागी तिथे कुणीही दुसरी गाडी पार्क करायची नाही, कळलं तुला? तेव्हा आरोही म्हणत असते की तू काका असशील ना, तुझं नाव कितीही मोठं असू दे, मला घेणं देणं नाही, पण मी माझी गाडी पार्क केली होती त्या ठिकाणी. तू तुझी गाडी पार्क का केलीस? ती तुझी जागा नाही आहे, तुझ्या नावावरती आहे का? तेव्हा इथे युगेंद्र तिच्याकडे आता लक्ष देत नाही आणि सरळ आपली गाडी पार्क करून तिची गाडी तिच्या अंगावरती ढकलून तिकडून निघून जातो. तेव्हा आरोहीला आता त्याचा खूपच जास्त राग आलेला असतो. तर इथे पार्थ आता फोनवरती बोलत जात असताना नंदिनीने त्याला बघितलेलं असतं आणि ओळखलेलं सुद्धा असतं. तर इथे नंदिनीने जेव्हा आभार मानायला फोन केलेला असतो तेव्हा तिला कळलेलं असतं की याचं नाव पार्थ आहे, कारण त्याने ओळखच तशी सांगितलेली असते. कारण तो म्हणालेला असतो की तुम्ही काल परवा आज किती माणसांना भेटला, तुमच्या किती माणसं त्यातली लक्षात राहिली आहेत? तेव्हा नंदिनी म्हणते की खूप माणसांना भेटले आणि ती म्हणते की हो, काही माणसं माझ्या लक्षात राहिली आहेत, कारण मी तुमच्या गाडीमध्ये जबरदस्तीने येऊन बसले आणि तुम्ही मला ड्राईव्ह करत माझ्या आनंद भवनपर्यंत घेऊन गेला होतात, बरोबर की नाही? आनंद हाऊसमध्ये. त्याच्यामुळे इथे आता आनंद हाऊसपर्यंत घेऊन जाणारे म्हणजे तुम्हीच पार्थ, बरोबर की नाही? तेव्हा तिने बरोबर ओळखलेलं असतं की तो पार्थ देशमुखच आहे म्हणून. आणि मग ती आपली गाडी थांबवते, ती हॉर्न वाजवत असते. तेव्हा पार्थला वाटतं की कोण आहे? तो इरिटेट होतो आणि मागे बघतो तर नंदिनी असते. नंदिनीला बघितल्यानंतर पार्थला खूपच जास्त छान वाटतं. तेव्हा नंदिनी म्हणते, हे काय, आज तुमची गाडी कुठे आहे? तुम्ही चालत? तेव्हा पार्थ म्हणतो, हो, ती माझी गाडी जरा बंद पडली आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, सांगा तुम्हाला कुठे जायचं आहे, आज मी तुम्हाला तिथे नेऊन सोडते. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो, नाही नको, मी जाईन. तेव्हा इकडे आता पार्थ म्हणत असतो, का तुम्हाला उपकारांचं ओझं होतं आहे का? तेव्हा ती म्हणते, अजिबातच नाही, उपकारांचं ओझं नाही, मी तुम्हाला मदत करते, कारण मागच्या वेळेला तुम्ही माझी किती मदत केली होती, म्हणून मी फक्त आता तुमची मदत करते एवढंच, बाकी उपकारांचं ओझं वगैरे तर अजिबात नाही. तेव्हा पार्थ म्हणतो की मी याआधी कधीच कुठल्या मुलीच्या मागे बसलेलो नाही आहे गाडीवरती, माझं पहिलंच वेळ असणार आहे. तेव्हा तुमच्या पाठीमागे डबल सीट घेऊन तुम्ही गाडी चालवली आहेत ना? तेव्हा नंदिनी म्हणते, हो, तुम्ही काळजी करू नका, मी खूप व्यवस्थित गाडी चालवते आणि हळूसुद्धा चालवते, तुम्ही बसू शकता, तुम्ही अजिबात घाबरू नका. तेव्हा इकडे पार्थ म्हणतो की ठीक आहे, मला तर आवडेलच गाडीवरती बसायला. तेव्हा ती आता हेल्मेट देते. तेव्हा इकडे पार्थ म्हणत असतो की हे तर लेडीज आहे आणि त्यात पिंक आहे. तेव्हा ती म्हणते, पण सेफ्टी महत्त्वाची ना? तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, सेफ्टीचा विचार केला तर मी ते पिंक कलरचं हेल्मेट घालायला तयार आहे. तेव्हा इकडे पार्थ आता नंदिनीच्या गाडीवरती बसलेला असतो आणि नंदिनीसुद्धा त्याला आनंदाने आता त्याला जिथे जायचं आहे तिथे नेऊन ठेवत असते, कारण पार्थनेसुद्धा नंदिनीची खूप जास्त मदत केलेली असते. त्याच्यामुळे दोघे एकमेकांना आता मदत करत असतात. तर पुढील भागामध्ये इकडे आता आरोहीने सांगितलेलं असतं काव्याला युगेंद्रबद्दल. तर इथे युगेंद्रने तिच्याबरोबर खूपच जास्त वाईट बिहेव केलेलं असतं. त्यामुळे इथे काव्या चिडते आणि येऊन आता युगेंद्रची गाडी हलवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा इकडे युगेंद्र तिचा हात पकडतो. काव्या त्याच्या जोरदार कानाखाली देते आणि त्याला चांगला धडासुद्धा शिकवते. तेव्हा इकडे काव्या आता जीवाला सांगते की तिने एका मुलाला मारलं. तेव्हा जीवा म्हणतो, काय, तू त्या मुलाला मारलंस? तेव्हा काव्या म्हणते, हो,
तर इथे काव्या आता चिडल्यानंतर एखाद्या मुलाला मारू शकते हे जीवाला माहितीच होतं. त्याच्यानंतर काव्य आरोहीला सांगत असते की आपण अन्याय सहन करायचा नाही. आपण जर बरोबर असू आणि आपल्याला मुद्दामून कुणी चुकीचं ठरवत असेल तर अजिबात कुणाचं ऐकून घ्यायचं नाही, कळलं का? अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवायचा. तेव्हा इकडे आता काव्याने आरोहीला चांगलं समजावलेलं असतं की जर कुणी त्रास दिला तर आपण त्रास सहन करायचा नाही, चांगला धडा शिकवायचा. तेव्हा नंदिनी येते आणि म्हणते की काव्या. तेव्हा काव्य आता नंदिनीला खूपच घाबरते.